प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। या राजमुद्रेप्रमाणे लोकांच्या कल्याणाकरता आयुष्यपणाला लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा काहीच दिवसांवर आलाय। वाढत्या साम्राज्यासाठी मध्ययुगीन राज्य पद्धतीप्रमाणे वंश परंपरा चालणारे राज्य स्थापन करणे आवश्यक होते। म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले। परंतु राज्याभिषेकाची महत्त्वाची कारणे, तयारी कशा प्रकारे करण्यात आली याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, दैनिक सागरमध्ये आपले स्वागत। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा केली नव्हती। शहाजीराजे यांच्या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल महाराजांच्या हेतूविषयी साशंक झाले। शिवाजी महाराज केवळ जहागिरीचा विस्तार करीत नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहेत याची खात्री 1665 पर्यंत मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली। परकीयांच्या राज्यात, विशेषतः मुघलांच्या राज्यात गोरगरीब जनतेवर भयानक अन्याय होत होता। स्त्रियांची विटंबना होत होती आणि सज्जन साधू संतांची अवहेलना होत होती। या सर्वाला पूर्णविराम मिळावा म्हणून आपल्या राज्यातील रयतेला सुखी करण्याचा संकल्प शिवाजी महाराजांनी केला। मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने तसेच अप्रतिम पराक्रमाने प्रसंगी जीव घेणे धाडस करून आणि जीवाची बाजी लावून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली। महाराजांनी मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला। पाश्चात्य वखारवाल्यांना नामोहरम केले। आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले। आपले राज्य आता निर्वेद झाले आहे अशी खात्री पटल्यावर भावी काळात राज्याचा वारस निश्चित होण्यासाठी शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून जाहीर करून घेणे अत्यंत आवश्यक होते। त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे उभा होता। मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये म्हटले आहे की महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणून छत्र सिंहासन कराय, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय झाला। एक म्हणजे स्वतंत्र राजा म्हणून त्यांना अभिषेकाने मान्यता मिळणार होती आणि तसेच त्यांच्या शत्रूंनाही त्यांना राजा म्हणून मानणे भाग पडणार होते। शिवाय जे अन्य मराठे सरदार शाही दरबारात नोकरीला होते ते महाराजांना आपल्या बरोबरीचे किंवा कमी प्रतीचे मानत असत। राज्याभिषेकानंतर त्यांनाही महाराजांना स्वतंत्र राजा मानणे भाग पडणार होते। आणि दुसरा उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील वतने, इनामे, वृत्ती देण्याचा अधिकार त्यांना अभिषेकाने प्राप्त होणार होता। शिवाय मध्ययुगीन राज्य प्रशासन पद्धतीप्रमाणे शिवराज्य वंश परंपरेने चालणार होते। मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही। शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे। ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट निश्चित केला। सर्व आयोजन केल्यावर सारासार विचार करून किल्ले रायगड हे ठिकाण राजधानीसाठी निवडण्यात आले। हिरोजी इंदुलकर या स्थापत्य विशारदाकडे रायगडावर राजमहाल, वाडे आणि इतर इमारती बांधण्याचे काम दिले। या मोठ्या इमारतींशिवाय पाण्यासाठी प्रशस्त तलाव, लहान मोठ्या अधिकाऱ्यांसाठी घरे, बाजारपेठ, दारूची कोठारे, गजशाळा, अंबरखाना इत्यादी इमारती उभारून राजधानीचे वैभव वाढवून सजवण्यात आले। तसेच राज्याभिषेकाचा मुहूर्त गागाभट्टांनी काढला। राज्याभिषेक प्रयोग आणि तुला पुरुष दानविधी या 2 पोथ्या गागाभट्टांनी मुद्दाम तयार केल्या। 29 मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला। तब्बल 7 दिवस वेगवेगळे विधी करून 6 जून 1674 रोजी राजे छत्रपती झाले। राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांनी रयतेच्या भल्यासाठी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याबरोबरच राज्यकारभार विषयक एक सुसूत्र नियमावली म्हणजेच कानूजाबता तयार केली। राज्याभिषेकाच्या समयी मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली। तत्कालीन राजकीय परिभाषा फारसी होती व अधिकाऱ्यांची नावे फारसीवरूनच घेतलेली असत। म्हणून रघुनाथ पंत हणमंते यांच्याकडून राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला। राज्याभिषेकानिमित्ताने होन आणि शिवराई ही 2 नवी नाणी चलनात आणली। तसेच वतनदाराचे हक्क नियंत्रित करण्यात आले। अशा प्रकारे
शिवाजी महाराजांना केवळ नवे राज्य स्थापन करायचे नव्हते, तर रामचंद्रमंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे नूतन सृष्टी निर्माण करायची होती. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.